हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. प्रेपोजिशन या टॉपिकवरचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. ही पार्टेड डॅश हिज वाईफ इन क्राऊड. ही पार्टेड डॅश हिज वाईफ इन क्राऊड फ्रॉम टू ॲट विथ. ही पार्टेड डॅश हिज वाईफ इन क्राऊड. तर पार्टेड नंतर फ्रॉम येते कधी, जेव्हा पुढे एखादी व्यक्ती असते. पार्टेड नंतर फ्रॉम येते कधी, जेव्हा एखादी पुढे व्यक्ती असते. तर इथे हिज वाईफ आहे, व्यक्ती आहे, त्यामुळे ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ही पार्टेड फ्रॉम हिज वाईफ इन क्राऊड. ही पार्टेड फ्रॉम हिज वाईफ इन क्राऊड. जेव्हा पार्टेड नंतर फ्रॉम येते केव्हा, जेव्हा पुढे एखादी व्यक्ती असते. ठीक आहे. आणि जेव्हा पार्ट किंवा पार्टेड नंतर एखादी वस्तू, गोष्ट किंवा घटना असते तेव्हा पार्ट नंतर विथ येते. जेव्हा पार्ट किंवा पार्टेड नंतर पुढे एखादी गोष्ट, घटना किंवा वस्तू असते तेव्हा पार्टेड विथ येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज नॉट रेडी टू पार्ट डॅश हिज फर्निचर ॲट एनी कॉस्ट. ही इज नॉट रेडी टू पार्ट डॅश हिज फर्निचर ॲट एनी कॉस्ट. तर मी सांगितलं होतं, जेव्हा पार्ट किंवा पार्टेड नंतर एखादी वस्तू, गोष्ट, घटना येते तेव्हा पार्ट नंतर विथ येते. तर इथे हिज फर्निचर आहे, वस्तू आहे, त्यामुळे he is not ready to part with his furniture at any cost. Option B will be correct answer. With, W-I-T-H, with. He is not ready to part with his furniture at any cost. पार्टेड नंतर फ्रॉम येते केव्हा, जेव्हा एखादी व्यक्ती असते, आणि विथ येते केव्हा, जेव्हा त्याच्यानंतर एखादं फर्निचर, वस्तू किंवा गोष्ट असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द डिफरन्सेस डॅश ऑक्सन अँड बुल्स. What are the differences dash oxen and bulls between, among, in or by. What are the differences dash oxen and bulls. तर डिफरन्सेस बरोबर नेहमी बिटवीन हे प्रेपोजिशन वापरले जाते. डिफरन्सेस बिटवीन. ऑप्शन ए विल बी करेक्ट आन्सर. डिफरन्सेस बिटवीन ऑक्सन अँड बुल्स. व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन ऑक्सन अँड बुल्स. डिफरन्सेस बरोबर नेहमी बिटवीन हे प्रेपोजिशन येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Distribute the chocolates dash the children. Distribute the chocolates dash the children. Between, among, in or for. तर जेव्हा दोनपेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग वापरतात. जेव्हा दोनपेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग वापरतात. तर चिल्ड्रन प्लुरल आहे, जास्त मुले आहेत, मुलांमध्येही चॉकलेट्स वाटा असा उल्लेख आहे, त्यामुळे डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स अमंग दी चिल्ड्रन्स. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. अमंग. डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स अमंग दी चिल्ड्रन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्ट्रीब्यूट दीज बुक्स डॅश राम अँड श्याम. डिस्ट्रीब्यूट दीज बुक्स डॅश राम अँड श्याम. बिटवीन, अमंग, फॉर, टू. तर आपण पाहिलं, जेव्हा दोनपेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग वापरतात, आणि जेव्हा दोन व्यक्तींचा उल्लेख असतो तेव्हा बिटवीन वापरतात. जेव्हा दोन व्यक्ती, दोन वस्तू, दोन घटकांमध्ये असा उल्लेख असतो तेव्हा बिटवीन वापरतात. तर इथे राम आणि श्याम दोन व्यक्तींचा उल्लेख आहे, त्यामुळे ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. डिस्ट्रीब्यूट दिस बुक्स बिटवीन राम अँड श्याम. बिटवीन राम अँड श्याम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सीमा वॉज मॅरिड डॅश सतीश. सीमा वॉज मॅरिड डॅश सतीश फ्रॉम, टू, विथ, फॉर. तर सीमा वॉज मॅरिड टू सतीश. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सीमा वॉज मॅरिड टू सतीश. तर लक्षात ठेवा, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड टू येते आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड विथ येते. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड टू येते आणि ॲक्टिव्ह व्हॉइसचा सेंटेन्स असेल तेव्हा मॅरिड विथ येईल. सीमा मॅरिड विथ सतीश. सीमा मॅरिड विथ सतीश. ठीक आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड टू येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. राम इज प्रिपेरिंग डॅश दी एक्झाम. Ram is preparing dash the exam. For, with, about or by. तर Ram is preparing for the exam. Ram is preparing for the exam. ऑप्शन ए, for. तर जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी एखादी व्यक्ती तयार होत असेल किंवा एखाद्या परीक्षेची तयारी करत असेल तेव्हा for येते. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी एखादी व्यक्ती तयार होत असेल किंवा एखाद्या परीक्षेसाठी तयार होत असेल तेव्हा for हे प्रपोजिशन वापरतात. ठीक आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. Ram is preparing for the exam. Okay. Next question. The children ran dash the house. The children ran dash the house. Into, in, within, to. तर the children ran into the house. Option A. The children ran into the house.
तर जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये असते, आणि तिचा बाहेरून आत प्रवेश होत असेल तेव्हा इंटू हे प्रेपोजिशन येते. जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये आहे आणि तिचा बाहेरून आत प्रवेश होत आहे तर इंटू हे प्रपोजिशन येते. म्हणजे ती वस्तू स्थिर नाहीये, तिची हालचाल होत असेल तेव्हा इंटू हे प्रपोजिशन येते. तर इथे मुले धावत घरात गेली म्हणजे हालचाल घडले आणि बाहेरून आत जाण्याची क्रिया घडले, म्हणून इथे इंटू हे प्रपोजिशन येईल. आणि जेव्हा एखाद्या वस्तूची आतील पोझिशन दाखवायची असते, वस्तू मोशनमध्ये नसते, हालचाल घडत नाही, तेव्हा इन वापरतात. ही लिव्ज इन इंडिया, तो इंडियात राहतो, त्याची पोझिशन दाखवले, स्थिती दाखवले, त्यामुळे इन हे प्रपोजिशन येईल. ही लिव्ज इन इंडिया. आणि दी चिल्ड्रन रॅन इन टू दी हाऊस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय गेट अप डॅश 7 o'clock. आय गेट अप डॅश 7 o'clock. ॲट, ऑन, बाय ऑर विथ. आय गेट अप डॅश 7 o'clock. तर वेळ टाइम दर्शवण्यासाठी नेहमी ॲटचा वापर करतात. टाइम दर्शवण्यासाठी ॲटचा वापर होतो. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आय गेट अप ॲट 7 o'clock. आय गेट अप ॲट 7 o'clock. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गीतांजली इज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस. गीतांजली इज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस. इनटू, इन, फॉर और बिटवीन. गीतांजली इज ट्रान्सलेटेड इनटू मेनी लँग्वेजेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. गीतांजली इज ट्रान्सलेटेड इनटू मेनी लँग्वेजेस. तर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत कन्वर्ट करण्यासाठी इंटूचा वापर करतात. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात. सो गीतांजली इज ट्रान्सलेटेड इनटू मेनी लँग्वेजेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दी महालक्ष्मी एक्सप्रेस लिव्ज डॅश 12:30. दी महालक्ष्मी एक्सप्रेस लिव्ज डॅश 12:30. ऑन, ॲट, इन, फॉर. तर आपण पाहिलं वेळेपूर्वी नेहमी ॲट हे प्रेपोजिशन येते. सो ऑप्शन बी विल बी करेक्ट आन्सर. दी महालक्ष्मी एक्सप्रेस लिव्ज ॲट 12:30. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज सिनियर डॅश मी. ही इज सिनियर डॅश मी. तर ज्युनियर सिनियर नंतर नेहमी टू हे प्रेपोजिशन येते. सिनियर टू, ज्युनियर टू. सो ही इज सिनियर टू मी. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ही इज सिनियर टू मी. ही इज ज्युनियर टू मी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ही फेल डॅश द वेल. ही फेल डॅश दी वेल. इन, इंटू, फॉर, टू. ही फेल इंटू दी वेल. ही फेल इंटू दी वेल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. तर वस्तू, व्यक्ती मोशनमध्ये आहे, हालचाल घडत आहे आणि बाहेरून आत एंट्री होत आहे म्हणून इंटू. तो विहिरीत पडत आहे, हालचाल घडत आहे, व्यक्ती मोशनमध्ये आहे आणि बाहेरून आत एंट्री होत आहे म्हणून ही फेल इंटू दी वेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स विथ, फ्रॉम, ॲट, टू. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ वापरतात आणि प्रॉपर्टी, संपत्ती, वस्तूपासून वेगळे होण्यास पार्टेड फ्रॉम वापरतात. व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ आणि प्रॉपर्टी, संपत्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड फ्रॉम. तर इथे हर फ्रेंड्स आहे. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स. मित्रांपासून वेगळे होण्यासाठी पार्टेड विथ वापरलं जाईल. शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश मनी. शी पार्टेड डॅश मनी फ्रॉम, विथ, ॲट और टू. तर शी पार्टेड फ्रॉम मनी. शी पार्टेड फ्रॉम मनी. संपत्तीपासून, वस्तूपासून वेगळे होण्यासाठी पार्टेड फ्रॉम वापरतात. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. शी पार्टेड फ्रॉम मनी. नेक्स्ट क्वेश्चन. माय होम इज डॅश दी रिव्हर. माय होम इज डॅश दी रिव्हर. ऑन, विथ, ॲट, अक्रॉस. माय होम इज अक्रॉस दी रिव्हर. माय होम इज अक्रॉस दी रिव्हर. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. माझे घर नदीच्या पलीकडे आहे. माझे घर नदीच्या पलीकडे आहे. च्या पलीकडेसाठी अक्रॉस वापरतात. च्या पलीकडेसाठी अक्रॉस वापरतात. सो माय होम इज अक्रॉस दी रिव्हर. नेक्स्ट क्वेश्चन. लता इज सिटिंग डॅश राम अँड श्याम. लता इज सिटिंग डॅश राम अँड श्याम. अमंग, इन, विदिन, बिटवीन. तर सेंटेन्समध्ये किती व्यक्तींचा उल्लेख केलाय? तर दोन व्यक्तींचा उल्लेख केलाय, राम आणि श्याम. तर जेव्हा दोन व्यक्तींचा, दोन गटांचा, दोन वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा बिटवीन येते की अमंग येते? जेव्हा दोन व्यक्तींचा, दोन गटांचा, दोन वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा काय येते? बिटवीन की अमंग? तर बिटवीन येते. तर इथे दोन व्यक्तींचा उल्लेख आहे त्यामुळे बिटवीन येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. लता इज सिटिंग बिटवीन राम अँड श्याम. दोनपेक्षा अधिक गोष्टींचा, व्यक्तींचा उल्लेख असतो तेव्हा अमंग येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. I will meet you dash Sunday. I will meet you dash Sunday. On, since, from की for. I will meet you
ऑन संडे. आय विल मीट यू ऑन संडे. तर दिवस व तारखेपूर्वी काय वापरतात? तर दिवस व तारखेपूर्वी ऑन वापरतात. आणि वेळेपूर्वी काय वापरतात? तर वेळेपूर्वी ॲट वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इट हॅज बीन रेनिंग डॅश मॉर्निंग. इट हॅज बीन रेनिंग डॅश मॉर्निंग. सिन्स, फ्रॉम, इन, ओव्हर. इट हॅज बीन रेनिंग डॅश मॉर्निंग. तर पाऊस सुरू झाल्याची वेळ दिली का? तर दिलेली आहे. संपल्याची वेळ दिलेली आहे का? तर नाही. आणि जेव्हा घटना सुरू झाल्याची वेळ दिलेली असेल म्हणजेच घटनेचं पहिलं टोक दिलेलं असेल तेव्हा सिन्सचा वापर करतात. आणि घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात तेव्हा फ्रॉम वापरतात. तर इथे घटनेचं एक टोक दिलेलं आहे त्यामुळे सिन्स येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. आणि जेव्हा घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात तेव्हा फ्रॉम वापरतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट पीपल वर्क डॅश 9 to 5. मोस्ट पीपल वर्क डॅश 9 to 5. फ्रॉम, फॉर, इन ऑर ॲट. तर इथे घटनेची दोन्ही टोके दिलेली आहेत 9 to 5. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मोस्ट पीपल वर्क फ्रॉम 9 to 5. मोस्ट पीपल वर्क फ्रॉम 9 to 5. ओके. जेव्हा घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात तेव्हा फ्रॉमचा यूज करतात. आणि घटनेचं एक टोक दिलेलं असते तेव्हा सिन्स वापरतात. फ्रॉम आणखी कधी वापरतात? तर चहापासून वेगळे होण्यासाठी सुद्धा फ्रॉम वापरतात. चहापासून वेगळे होण्यासाठी फ्रॉम वापरतात. शी हॅज कम फ्रॉम मुंबई. शी हॅज कम फ्रॉम मुंबई. चहापासून वेगळे होणे म्हणजे फ्रॉम. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.